प्रश्न क्रमांक 1. चंद्रभूमी स्पर्श करणारा भारत हा जगातील कितवा देश ठरला आहे? उत्तर आहे चंद्रभूमी स्पर्श करणारा भारत हा जगातील चौथा देश ठरला आहे. प्रश्न क्रमांक 2. इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च ची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली? उत्तर आहे इंडियन नॅशनल कमिटी फॉर स्पेस रिसर्च ची स्थापना डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आली. प्रश्न क्रमांक 3. एव्हरेस्ट सर करणारी जगातील व भारतातील पहिली दिव्यांग महिला कोण आहे? उत्तर आहे एव्हरेस्ट सर करणारी जगातील व भारतातील पहिली दिव्यांग महिला अरुणिमा सिन्हा ह्या आहेत. प्रश्न क्रमांक 4. गावातील महसूल गोळा करण्याचे अधिकार कोणास आहेत? उत्तर आहे गावातील महसूल गोळा करण्याचे अधिकार तलाठी यास आहे. प्रश्न क्रमांक 5. ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती निर्धारित करण्यात आलेली आहे? उत्तर आहे ग्रामपंचायतीची सदस्य संख्या 7 ते 17 अशी निर्धारित करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 6. जंतूंपासून रोगोद्भव हा सिद्धांत कोणी मांडला? उत्तर आहे जंतूंपासून रोगोद्भव हा सिद्धांत लुई पाश्चर यांनी मांडला. प्रश्न क्रमांक 7. रक्ताभिसरणाच्या शोधाचे जनकत्व कोणत्या संशोधकास द्यायला हवे? उत्तर आहे रक्ताभिसरणाच्या शोधाचे जनकत्व विल्यम हार्वे या संशोधकास द्यायला हवे. प्रश्न क्रमांक 8. डेंग्यू या तापाची साथ पसरण्यास कारणीभूत असलेली एडिस इजिप्सी कशाची जात आहे? उत्तर आहे डेंग्यू या तापाची साथ पसरण्यास कारणीभूत असलेली एडिस इजिप्सी ही डासांची जात आहे. प्रश्न क्रमांक 9. कोणत्या अर्थतज्ज्ञाने जनरल थिअरी या ग्रंथात राजकोषीय धोरणाचे महत्त्व स्पष्ट केले? उत्तर आहे जे एम केन्स या अर्थतज्ज्ञाने जनरल थिअरी या ग्रंथात राजकोषीय धोरणाचे महत्त्व स्पष्ट केले. प्रश्न क्रमांक 10. देशात जन्मदर व बालमृत्यू यांचे प्रमाण ठरविताना किती व्यक्तीमागील प्रमाण विचारात घेतले जाते? उत्तर आहे देशात जन्मदर व बालमृत्यू यांचे प्रमाण ठरविताना प्रति हजारी व्यक्तीमागील प्रमाण विचारात घेतले जाते. प्रश्न क्रमांक 11. भारतीय लोकसभेने कधी राज्य वित्तीय महामंडळ कायदा संमत केला? उत्तर आहे भारतीय लोकसभेने 28 सप्टेंबर 1951 या रोजी राज्य वित्तीय महामंडळ कायदा संमत केला. प्रश्न क्रमांक 12. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना कोणती पदवी दिली? उत्तर आहे दादोबा पांडुरंग तर्खडकर यांच्या कार्याची दखल घेऊन ब्रिटिश सरकारने त्यांना राव बहादूर ही पदवी दिली. प्रश्न क्रमांक 13. आधुनिक भारताचे जनक म्हणून कोणत्या समाजसुधारकाचा गौरव केला जातो? उत्तर आहे आधुनिक भारताचे जनक म्हणून राजाराम मोहन रॉय या समाजसुधारकाचा गौरव केला जातो. प्रश्न क्रमांक 14. महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील कोणत्या शहरात केली? उत्तर आहे महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना महाराष्ट्रातील पुणे या शहरात केली.
प्रश्न क्रमांक 15. काली नदी भारतात कोणत्या नावाने ओळखली जाते? उत्तर आहे काली नदी भारतात शारदा नदी या नावाने ओळखली जाते. प्रश्न क्रमांक 16. पंजाबचा राज्य पक्षी कोण आहे? उत्तर आहे पंजाबचा राज्य पक्षी बाज म्हणजेच गरुड हा पक्षी आहे. प्रश्न क्रमांक 17. तुर्कस्थानमधील कोणत्या खाडीमुळे भूमध्य समुद्र व काळा समुद्र जोडले गेले आहेत? उत्तर आहे तुर्कस्थानमधील बॉस्फरस या खाडीमुळे भूमध्य समुद्र व काळा समुद्र जोडले गेले आहेत. प्रश्न क्रमांक 18. जगातील सर्वात लांब रेल्वेमार्ग कोणता आहे? उत्तर आहे जगातील सर्वात लांब रेल्वेमार्ग ट्रान्स सायबेरियन लोहमार्ग हा आहे. प्रश्न क्रमांक 19. महाराष्ट्रातील पहिली व सर्वात जुनी महानगरपालिका कोणती आहे? उत्तर आहे महाराष्ट्रातील पहिली व सर्वात जुनी महानगरपालिका मुंबई आहे. प्रश्न क्रमांक 20. भारतातील पहिली महानगरपालिका कोणती आहे? उत्तर आहे भारतातील पहिली महानगरपालिका मद्रास आहे. तिची स्थापना 1687 रोजी झाली.